नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर सन 2025-26साठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकासाठी शासनाने 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तर हा निधी कुणासाठी आहे, कसा वितरित होणार आहे आणि शेतकऱ्यांना याचा नेमका फायदा काय होणार आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर योजना कशासाठी? तर राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवली जाते. ही योजना सुरुवातीला दुष्काळप्रवण, आत्महत्याग्रस्त आणि नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली आणि नंतर संपूर्ण राज्यातील निवडक तालुक्यांमध्ये लागू करण्यात आली. तर या योजनेत कोणते घटक आहेत? तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन म्हणजे ड्रीप, स्प्रिंकलर, नंतर वैयक्तिक शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, हरितगृह म्हणजे ग्रीन हाऊस आणि शेडनेट हाऊस या घटकांसाठी अनुदान दिलं जातं. तर 2025-26मधील एकूण तरतूद पाहूया. तर सन 2025-26साठी या योजनेसाठी एकूण 500 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये 400 कोटी रुपये सूक्ष्म सिंचनासाठी आणि 100 कोटी रुपये वैयक्तिक शेततळे घटकासाठी. तर या GRमधील महत्त्वाचा निर्णय पाहूया. तर आता या GRमधील सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे वैयक्तिक शेततळे घटकासाठी 15 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निधी आयुक्त म्हणजे कृषी यांना वितरित करण्यात आला आहे. तर निधी कसा आणि कुठून खर्च केला जाणार? तर हा 15 कोटींचा निधी सन 2025-26च्या मंजूर अंदाजपत्रकातून खर्च केला जाणार आहे. निधी 2401 पीक संवर्धन या लेखाशीर्षाखाली खर्च केला जाईल. मार्च 2026पर्यंत न वापरलेला निधी शासनाकडे परत करावा लागेल. तर लाभार्थ्यांना अनुदान कसं मिळेल? तर निवड झालेल्या लाभार्थ्यांना अनुदान महाडीबीटी प्रणालीद्वारे आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केलं जाईल. अनुदान अदा झाल्यानंतर लाभार्थ्यांची सविस्तर यादी शासनाकडे सादर केली जाणार आहे. तर यासाठी जबाबदारी कोणाची? तर या निधीचे आहरण व वितरणाची जबाबदारी आयुक्त म्हणजे कृषी आणि सहाय्यक संचालक म्हणजे लेखा यांच्याकडे देण्यात आली आहे. तर या निधीचा खर्च झाल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापाल कार्यालय व शासनाकडे सादर करणं बंधनकारक आहे. तर शेतकऱ्यांसाठी काय फायदा? तर थोडक्यात सांगायचं झालं तर शेतकऱ्यांना पाण्याची कायमस्वरूपी सोय, पिकाचं उत्पादन वाढणार, दुष्काळावर मात करण्यास मदत आणि उत्पन्नात स्थिरता. म्हणजेच हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि फायदेशीर आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.